वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2साठी या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, जशा प्रकारचे प्रश्न 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे आणि जे मेन टॉपिकवर वारंवार प्रश्न जे विचारले जातात ते संपूर्ण अनालिसिस करून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयासाठी म्हणजे मोस्ट IMP प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे व्हिडिओ क्रमांक 4 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. म्हणजे चॅनल जॉईन झाल्यावर तुम्हाला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी आमचे जे टोटली व्हिडिओ आहे ते फ्रीमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून अपन ही मेंबरशिप घेऊ शकतात. और दोस्तों, वीडियो शुरू करने से पहले एक बात, अगर आप अपनी फर्स्ट लैंग्वेज हिंदी लेते हैं, सेकंड लैंग्वेज मराठी लेते हैं, तो आपका पूरा पेपर जो होगा वो मराठी में ही होगा. भले ही आप पेपर 1 दे रहे हो, चाहे आप पेपर 2 दे रहे हो, पूरा का पूरा पेपर आपका मराठी में होगा. जिस तरीके से मराठी मीडियम का पेपर होता है, सिर्फ इंग्लिश की जगह पर आपको यहाँ पर क्या है, हिंदी लैंग्वेज होंगी दोस्तों. और बाकी आपका 120 मार्क्स का जो पेपर है वो मराठी में ही होगा और मराठी मीडियम के जैसा ही पेपर आपको आएगा. सिर्फ इंग्लिश की जगह पर आपको क्या है, यहाँ पर हिंदी का एक ऑप्शन मिल जाता है. तर चला व्हिडिओ सुरू करूया. हे बघा, प्रश्न 1 जे दिलेला आहे ते अशा प्रकारे आहे, म्हणजे रिपीटेड क्वेश्चन आहे. प्रश्न विचारलेला आहे की डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी शास्त्र किंवा विज्ञान या विषयाच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचारांचा विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती शोधून काढली. आता हे बघा मित्रांनो, डायरेक्ट इनडायरेक्ट प्रश्न फक्त असा आहे की डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी कोणती पद्धती शोधून काढली. म्हणजे प्रश्न फक्त मोठा केलेला आहे. प्रश्न म्हणजे अशा प्रकारे विचारलेला आहे की आर्मस्ट्रॉंग यांनी कोणती पद्धत शोधून काढलेली आहे. फक्त प्रश्नाची जी लेंथ आहे ते मोठी केलेली आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत: चर्चासत्र, परिसंवाद, संशोधन किंवा व्याख्यान. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे. आणि संशोधन पद्धती म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी संशोधन पद्धती शोधून काढली. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे मित्रांनो. आणि डिफिकल्टी लेवल आता थोडी आपण म्हणजे टफ केलेली आहे प्रश्नांची. प्रश्न आहे की व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनकर्त्याकडून घडून आणण्यासाठी डॅश डॅश हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. मोठे मोठे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, तशाच प्रकारची प्रॅक्टिस आपण या ठिकाणी करत आहोत. आणि हे बघा, प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: संस्करण, अनुदेशन, प्रशिक्षण किंवा अभिसंधान. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि ऑप्शन जे 3 असेल, प्रशिक्षण, आपलं या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. एक मिनिट. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 3. आता या ठिकाणी प्रश्न तुम्ही समजून घ्या, कारण प्रश्न 3 कशा प्रकारे विचारलेला आहे आणि प्रश्न क्रमांक 6 कशा प्रकारे विचारलं जाईल हे तुम्ही थोडं म्हणजे डिफरंट आहे प्रश्नामध्ये, म्हणजे सेम टाईपचे हे क्वेश्चन आहे. प्रश्न काय आहे, प्रश्न बघा. प्रश्न आहे की गेसल यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला. ओके. प्रश्न 6वा काय येणार आहे की एलिझाबेथ हॉरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना कशावर भर दिलेला आहे. म्हणजे 2 प्रश्न आहे, आपण ते बॅक टू बॅक न घेता प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी घेतलेला आहोत. तर बघा, गेसल हे जेव्हा विकासाची संकल्पना मांडत होते तेव्हा त्यांनी कोणत्या गोष्टीवर विशेष भर दिला, तर गुण विशेषण. म्हणजे जी फॉर गेसल आणि जी फॉर गुण विशेषण. म्हणजे एक ट्रिक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे,
ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे एक असेल ते आपलं राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. आता हा प्रश्न परीक्षेमध्ये 3 वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. म्हणजे महाटेट 2025 ची जर तुम्ही प्रश्नपत्रिका बघितली तर 15 ते 20 प्रश्न म्हणजे पूर्वीच्या परीक्षेमध्ये जे विचारले गेलेले प्रश्न होते ते रिपीट करण्यात आले होते. म्हणजे टीईटी मध्ये सुद्धा आता म्हणजे बहुतेक प्रश्न रिपीटेड प्रश्न विचारले जात आहे. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकाचे वर्गीकरण 3 गटात केले आहे. ओके, लक्षात ठेवा, गिलफर्ड यांनी बुद्धिमत्तेचे 120 घटक मांडलेले आहे आणि त्याचे वर्गीकरण किती गटात केलेले आहे तर 3 गटात केलेले आहे. त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही, अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, बोध, स्मरण, मूल्यमापन किंवा पद्धती. तर हे बघा, क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही तर पद्धती. ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. पाचवा जे प्रश्न आहे बघा, पाचवा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे आहे की पत्त्यांचे बंगले बांधणे. ओके, पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परिकथा, भूतखेतांच्या कथा ही सर्व उदाहरण खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात. हा प्रश्न सोपा आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आता भूतकथा म्हणजे काय तर अनिर्बंध कल्पना. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. कारण की पत्त्याचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परिकथा, भूतांच्या कथा हे सर्व कल्पना कोणत्या तर अनिर्बंध कल्पना. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. दोस्तों, मैं आपको बता रहा हूं कि जो टीचर्स अभी से जो है वीडियोस देख रहे हैं, जो टीचर्स अभी से पढ़ रहे हैं दोस्तों, वो 100% पास होंगे. इस बात को मैं आपको लिख कर दे सकता हूं दोस्तों, अपने पूरे अनुभव के साथ. क्योंकि आखिरी के 10, 20, 50 दिन में आप पढ़ेंगे और कहेंगे कि सर हमने 100 नंबर हासिल कर लेना, ऐसा होता नहीं है बेटा. ये टीएटी की परीक्षा, तो ये बात आप समझेंगे कि यहाँ पर आपको बहुत ज़्यादा मेहनत करनी होती है. 22% हमारा रिजल्ट रहा है पेपर 2 का, हिंदी मराठी जिन बच्चों का था, और 17% पेपर 1 का रिजल्ट रहा है. तो ये अपने आप में बहुत बड़ी बात है. और ऑफिशियल अख्तर रहमान सर चैनल जो है इसका सबसे बड़ा क्रेडिट का हकदार है दोस्तों. क्योंकि जिस प्रकार से हमने बच्चों को हिंदी और मराठी यहां पर कंटिन्यू पढ़ाया है तो उससे बहुत बेहतर रिजल्ट रखा है. और मैं आपको बता रहा हूं कि जून में परीक्षा होने वाली है, मई में परीक्षा होनी चाहिए. जब भी परीक्षा होती है 100 से ज्यादा दिन हमारे पास अभी बाकी. लेकिन अगर जो अभी से पढ़ेंगे, मतलब बेसिक से जो शुरू करेंगे दोस्तों, उनका रिजल्ट जो है मैं 100% गारंटी से देता हूं कि वो टीचर पास होंगे. बाकी जो लोग फिर ना हफ्ता 2 हफ्ता पढ़ते तो वो ऐसी परीक्षा पास नहीं होते. ये बात भी अपने माइंडसेट में आप बिठा कर रख लो. क्योंकि 2-4 दिन में ये परीक्षा आप पास कर लेंगे, इतने आप जीनियस नहीं है. ये बात भी आप क्या है यहाँ पर समझ लेंगे. आता पुढचा जे प्रश्न आहे हे बघा, प्रश्न नंबर 3 होता त्या ठिकाणी गेसल संदर्भात प्रश्न विचारला होता. आता प्रश्न क्रमांक 6 फक्त नाव बदललेला आहे, लक्षात ठेवा. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला गेसल दिला होता की गेसल यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवर भर दिला आहे. आता या ठिकाणी प्रश्न बदललेला आहे. प्रश्न असा आहे की एलिझाबेथ हॉरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवर भर दिला आहे. आता त्या ठिकाणी गेसल, जी फॉर गेसल आणि जी फॉर गुणविशेष आपण हे लक्षात ठेवला होता. आता या ठिकाणी एलिझाबेथ हॉरलॉक यांनी कोणत्या गोष्टीवर विशेष भर दिलेला आहे तर परिपक्वता. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न. आता 7वा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. PYQ प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. सत्ता प्रेरणा, संपादन गरज, मातृत्व किंवा संलग्न राज, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि जीवशास्त्रीय प्रेरणा म्हणजे तर मातृत्व म्हणजे ऑप्शन जे आपला 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे पुन्हा इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्या स्क्रीनमध्ये तुमच्या समोर आहे. मोस्ट IMP प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. व्हिडिओ क्रमांक 4. यापूर्वी 3 व्हिडिओज म्हणजे 2026च्या परीक्षेसाठी आणि 2 प्रश्नपत्रिका आपण ऑलरेडी आपल्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेल्या आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न काय आहे बघा, वादक, नायक,
नर्तक इत्यादी कलाकार त्यांच्या कलेने मन मोहून टाकतात व मनाला एक आगळा वेगळा आनंद देतात. या बाबी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कल्पनेमध्ये येतात? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ओके, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. स्वर कल्पना, सौंदर्यनिष्ठ कल्पना, व्यावहारिक कल्पना किंवा पुनरुत्पादित कल्पना. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 2 असेल सौंदर्यनिष्ठ कल्पना, आपलं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे वादक, नायक, नर्तक. ओके, कलाकार मन मोहून टाकतात म्हणजे सौंदर्यनिष्ठ कल्पना. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. हा प्रश्न 2025च्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला गेला होता, 2021च्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला गेला प्रश्न आहे की आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवला विरोध करतात त्यावेळी त्यास डॅश डॅश म्हणतात. आता प्रश्न कसा आहे? पूर्वीचे जे अनुभव आहे ते नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास डॅश डॅश असे म्हणतात. प्रतिगमन, पुरोगामी दमन किंवा प्रतिगामी निरोधन. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पुरोगामी आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की आपल्या मनातील जेव्हा पूर्वीचे अनुभव नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळेस आपण त्याला पुरोगामी असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. 10वा जे प्रश्न आहे ते पॅडागॉजी टाईपचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे सीटेटमध्ये आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न असतात हिंदी भाषेमध्ये. प्रश्न आहे की बाल गुन्हेगार होण्याचे खालीलपैकी सामाजिक कारण कोणते? आता हे बघा, सामाजिक कारण विचारलेलं आहे. बाल गुन्हेगारी संदर्भात सामाजिक कारण कोणते? आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. शालेय वेळापत्रक हे सामाजिक कारण नाही. आर्थिक विषमता असणे, होके, अभ्यासक्रम लवचिक नसणे, कुटुंबातील आई वडिलांची भांडणे होणे. तर हे बघा, सामाजिक कारण या ठिकाणी विचारलेलं आहे, तर आर्थिक विषमता असणे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय जे आपला 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉइन बटनला जॉइन करून आत्ताच आमच्या चैनल की मेंबरशिप घेऊन घ्या. क्योंकि दोस्तों यहाँ से क्या होगा, आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करेंगे जिससे क्या है आपको हमारे महाटेट 2026 के टोटली लेक्चर जो है वो बिल्कुल फ्री में देखने के लिए मिलेंगे दोस्तों. तो अभी ज्वाइन बटन को ज्वाइन कर क्या है आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे, क्योंकि ये चैनल एक ऐसा चैनल है जहां से आपको बिल्कुल फ्री में टीईटी की परीक्षा जो है दोस्तों वो पास करा कर दिया जाएगा विथ प्रूफ. क्योंकि आप हमारा पुराना रिजल्ट अगर देखेंगे दोस्तों तो यहाँ से हजारों टीचर ऑलरेडी पास होके जा चुके हैं. और जो कंटेंट हम आपके लिए लेकर आते हैं दोस्तों, जो क्वेश्चन हम आपके लिए लेकर आते हैं वो हम खुद अपने लिए पढ़ते हैं दोस्तों, अपने बच्चों को पढ़ाते हैं. वही क्वेश्चन आप लोगों के लिए हम जो है यहाँ से दोस्तों ढूंढ कर लेकर आते हैं. क्योंकि 100 क्वेश्चन में से किसी 20 क्वेश्चन का सिलेक्शन जो है हमको वीडियो के लिए करना होता है और टॉप क्वालिटी क्वेश्चन क्या है हम आपके लिए लेकर आते हैं. तो वीडियो को चैनल को ज्वाइन कर क्या है आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे दोस्तों. वीडियो को प्लीज लाइक कर लेंगे और चैनल पे नए हो तो चैनल को सब्सक्राइब कर लेंगे. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 11. ओके, आता हे बघा, प्रश्न क्रमांक 11 जे दिलेला आहे ते अशा प्रकारे आहे की खाली दिलेल्या गरजांपैकी कोणती व्यक्तिगत गरज आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आता बघ हे बघा, व्यक्तिगत गरज कोणती? प्रतिष्ठा, सुरक्षा, जोडीदाराची गरज किंवा परवलंबित्व. अशा प्रकारे काही 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रतिष्ठा ऑप्शन जे 1 असेल ती आपली व्यक्तिगत गरज आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 12. आता हे बघा, 12वा जे प्रश्न आहे की इयत्ता 7वी मधील 50 विद्यार्थ्यांमध्ये सचिनच्या गणितातील गुणानुक्रम 4था आहे, तर त्याचा शतकक्रम किती? 50 विद्यार्थीमध्ये 4 आणि 100 विद्यार्थीमध्ये 8. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता हे बघा मित्रांनो, मोस्ट फेवरेट क्वेश्चन. ओके, हा फेवरेट क्वेश्चन आहे. म्हणजे परीक्षेमध्ये संरक्षण यंत्रणेसंदर्भात प्रश्न विचारला जाणार, म्हणजे 100% विचारला जाणार आहे. आणि हा प्रश्न परीक्षा परिषदेच्या टीएटीचा फेवरेट प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? प्रश्न बघा, प्रश्न आहे की एखादा कारकुनावर साहेब रागवले तर कारकुन साहेबावर रागू शकत नाही, तो घरी आल्यावर बायकोवर रागवतो. हे संरक्षण यंत्रणेच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे घडते? ओके, वरिष्ठाचे राग कनिष्ठावर काढणे. याचा अर्थ असाच आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रक्षेपण,
प्रतिपूरण, विस्थापन किंवा आत्मतांडन अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 3 असेल विस्थापन आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये म्हणजे 2-3 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. 1957 लक्षात ठेवा. ओके, प्रश्न आहे की प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की इसवी सन 1957 मध्ये मूलगामित्व, ओघवेतपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हा प्रश्न 2021-2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. बॅक टू बॅक आणि गिलफर्ड आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेलं आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15. आता हा प्रश्न म्हणजे पॅडागॉजी टाईपचा प्रश्न आहे. आपल्याला 2-3 प्रश्न विचारले जातात. म्हणजे सीटेटमध्ये जशा प्रकारे पॅडागॉजी असते, शिक्षाशास्त्र असते, तशाच प्रकारे 2-3 प्रश्न म्हणजे सोपे प्रश्न आपल्याला विचारले जातात. प्रश्न आहे की अध्ययन अक्षमता म्हणजे तेच लर्निंग डिसेबिलिटी ज्याला आपण म्हणतो, अध्ययन क्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. आता हे बघा मित्रांनो, निगेटिव्ह वेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. अध्ययन क्षमता असणाऱ्या मुलांविषयी प्रश्न आहे आणि कोणते विधान अयोग्य आहे अशा प्रकारे प्रश्न आहे. तर हे बघा, या मुलांना अध्ययनासाठी जास्त वेळ द्यावा, हा बरोबर आहे. मतलब उनको ज़्यादा वक्त आपको देना है, क्योंकि सीटेट में हमने इस तरीके से चीज़ें पढ़ी है. या मुलांना मनोपचार तज्ञाकडे न्यावे, हे सुद्धा बरोबर आहे. त्यांच्यासाठी अमूर्तताकडून मूर्तकडे न्या या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. कारण की मूर्ताकडून अमूर्ताकडे बरोबर असू शकतो, परंतु या ठिकाणी काय आहे, त्यांच्यासाठी अमूर्ताकडून मूर्ताकडे न्या म्हणजे हे चुकीचं झालेलं आहे. वेगळे स्मरण खेळ त्यांना द्यावेत, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल ते आपलं या ठिकाणी अयोग्य विधान राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, हे बघा, तुमच्यासाठी एक विशेष नोट्स आपण या ठिकाणी क्रिएट केलेले आहे हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र विषयासाठी. ओके, PDF नोट्स आहे. 399 रुपये आपण या ठिकाणी प्राइस ठेवलेली आहे. म्हणजे हिंदीचे जे नोट्स आहे ते 90 पेजेस आहे. साहित्यकार, रचनाकार, टोटली लेखक, कवी आणि 2 प्रश्नपत्रिका सुद्धा आपण ॲड केलेली आहे. म्हणजे हिंदी नोट्स असे आहे की तुम्ही जवळपास 30 पैकी 25 मार्क या ठिकाणी फिक्स समजून घ्या. तशाच प्रकारे आपले मराठीचे नोट्स सुद्धा आहे. 2 प्रश्नपत्रिका ॲड केलेली आहे. साहित्यकार, रचनाकार, लेखक संदर्भात माहिती दिलेली आहे आणि टोटली व्याकरण म्हणजे जे TATच्या सिलेबस अनुसार आहे ते टोटली आपण ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. आता बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रमध्ये आपण जे टॉपिक ॲड केलेले आहे ते म्हणजे जे 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जे मेन टॉपिक वारंवार परीक्षेमध्ये विचारले जात आहे, 84 पेजेसचे नोट्स आहे, ते संपूर्ण टॉपिक आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे. आणि एक कॉम्बो पॅक आपण तयार केलेला आहे फक्त 399 रुपयेमध्ये. कारण जर तुम्ही एकत्र म्हणजे वेगवेगळे हे परचेस केले तर जवळपास 618 रुपये होत आहे. परंतु आपण या ठिकाणी म्हणजे 219 रुपये ऑफ केलेले आहे आणि 399 मध्ये तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिसत आहे मित्रांनो, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. सिंपली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. आणि परीक्षेसाठी तुमच्यासाठी आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी बेस्ट क्वालिटी आणि अपडेट नोट्स आहे. म्हणजे 2025चे जे आपले नोट्स होते ते हजारो विद्यार्थ्यांनी वाचन केलेलं आहे, परंतु हे नोट्स जे आहेत ते अपडेट नोट्स आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काहीतरी चेंजेस केलेले आहे, म्हणजे काहीतरी टॉपिक अपन या ठिकाणी ऐड केलेले आहे जे तुमच्यासाठी इंपॉर्टेंट असणार आहे. और दोस्तों, अगर आप हिंदी, मराठी या बाल मानसशास्त्र में से किसी 1 या 2 सब्जेक्ट के नोट्स भी लेना चाहते हैं तो वो भी आपके लिए हम अवेलेबल करवा के देंगे. सिंपली व्हाट्सअप नंबर दिख रहा है, इस नंबर पर कॉन्टैक्ट कर आप क्या है टोटली इन्फॉर्मेशन हासिल कर सकते हैं. क्योंकि हिंदी का जो नोट्स है दोस्तों, हिंदी को आपको चैलेंज नहीं है, पूरे महाराष्ट्र में आपको एकमेव चैनल मिलेगा, वो है ऑफिशियल अख्तर रहमान सर. अगर आपको 25 नंबर चाहिए हिंदी में तो अभी मैं बता रहा हूँ कि हमारे चैनल के साथ आप जुड़ जाओ. मैं आपकी गारंटी लेता हूँ 25 नंबर आपको क्या है हिंदी में डेफिनेटली मैं दिला कर दूंगा. चलिए बढ़ते अगले प्रश्न की तरफ. प्रश्न क्रमांक 16. आता 16वा प्रश्न बघा. ओके, पुढचा प्रश्न 1 मिनिट. क्वेश्चन नंबर 16. चला. ओके, प्रश्न क्रमांक, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, प्रश्न काय आहे बघा. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये, म्हणजे निगेटिव्ह वेमध्ये प्रश्न आहे. आता एखादा अंध विद्यार्थी आहे, अंध विद्यार्थ्याला जेव्हा आपण अध्यापन करत असतो तेव्हा आपण कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये अशा प्रकारे एक प्रश्न दिलेला आहे. अधिकची चेतना बरोबर आहे, एकात्मानुदेशन बरोबर आहे, स्वयकृती बरोबर आहे, परंतु अमूर्तता या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक
क्रमांक 17वा प्रश्न आहे. 17वा प्रश्न आहे की अध्ययनार्थात मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही. आता हे बघा मित्रांनो, शालेय कारण नाही अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, शालेय कारण नाही म्हणजे पालक अशिक्षित असणे हे शालेय कारण नाही. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेलं आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. बाकीचे जे कारण आहे ते शालेय कारण आहे, परंतु पालक अशिक्षित असणे, अडाणी असणे हे शालेय कारण नाही. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. 18वा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, सिलेक्टेड प्रश्न आहे. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाच्या खालील मर्यादापैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे. आता हे बघा मित्रांनो, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनासंदर्भात या ठिकाणी तुम्हाला 4 मर्यादा दिलेली आहे. प्रश्न विचारलेला आहे की कोणती मर्यादा अयोग्य आहे. ओके, या ठिकाणी अयोग्य आहे. तर आपण डायरेक्ट ऑप्शन म्हणजे डायरेक्ट उत्तर पाहूया की समाजाच्या केवळ गुणात्मक विकासावर भर आहे, हे या ठिकाणी अयोग्य आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेलं आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. 19वा प्रश्न थेरी संदर्भात विचारलेला आहे, म्हणजे सिद्धांतासंदर्भात विचारलेला आहे की सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. आता हे बघा मित्रांनो, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली, डायरेक्ट इनडायरेक्ट अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ब्रुनर, आसुबेल, ब्लूम किंवा बांदुरा. सर्वांना माहीत आहे की सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती ही बांदुरा यांनी मांडलेली आहे. म्हणजे अल्बर्ट बांदुरा आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. 20वा प्रश्न आहे की साधक अभिसंधान पद्धतीच्या उद्गाता डॅश डॅश होईल. आता साधक अभिसंधान वेगळी उपपत्ती आणि अभिजात अभिसंधान म्हणजे पावलोवची उत्पत्ती आहे. आणि साधक अभिसंधान कोणाची आहे, तर स्किनरची आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. स्किनर आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण मोस्ट इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड 20 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी जशा प्रकारे प्रश्न विचारले जात आहेत तशाच प्रकारचे सिलेक्टेड आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहोत मित्रांनो. आणि हे बघा, मराठी विषयासाठी पेपर 1 साठी आपली प्रश्नपत्रिका तयार झालेली आहे मित्रांनो. म्हणजे प्रत्येक विषयासाठी आपण 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार करत आहोत. अपडेट प्रश्नपत्रिका पण तयार करत आहोत मित्रांनो. बाकीचे प्रश्नपत्रिकेचं आपलं काम सुरू आहे. जवळपास 8 ते 10 दिवसात म्हणजे संपूर्ण प्रश्नपत्रिका आपली अवेलेबल होणार आहे. कारण आपण काही चेंजेस करून, काही नवीन प्रश्न टाकून, काही प्रिव्हियस इयरचे जे विचारले गेलेले प्रश्न आहेत ते टोटली अनालायसिस करून म्हणजे प्रश्नपत्रिका पण तयार करत आहोत मित्रांनो. 149 रुपयेमध्ये तुम्हाला या ठिकाणी मराठी पेपर 1 साठी 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहे विथ आन्सर की. म्हणजे आपली जशा प्रकारे परीक्षा परिषदेची म्हणजे TETची जी प्रश्नपत्रिका असते मित्रांनो, तशाच प्रकारे आपण हे म्हणजे डुप्लिकेट प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. सेम टू सेम प्रश्न आहे, सेम टू सेम परिच्छेद दिलेला आहे, सेम टू सेम क्वेश्चन विचारलेले आहे. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की प्रश्नपत्रिका कशी असते. आणि आपण वेगवेगळे हे प्रश्नसंच तयार केलेले आहे. हिंदीसाठी वेगळा, मराठीसाठी वेगळा आणि बाकी विषयासाठी वेगळं. तर हे बघा मित्रांनो, स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. प्राइस फक्त 149 या ठिकाणी आपण ठेवलेली आहे. 10 प्रश्नसंच आहे विथ आन्सर की आहे आणि इम्पॉर्टंट आहे. म्हणजे टोटली आपण प्रश्न या ठिकाणी जे मेन टॉपिक आहे, बहुतेक प्रश्न अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला महाटेट 2026 मध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.